हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हेल्थ अँड ब्युटी स्टेशन. सो मित्रांनो, आज माझा ट्रॅव्हलचा फर्स्ट व्लॉग आहे. कॅजुरिना बीच रिसॉर्ट नागाव इथे आम्ही चाललोय. तर माझ्यासोबत माझी फॅमिली आहे. माझे हजबंड, हॅलो, माझा मुलगा अनय, माझे सासरे आणि इकडे माझ्या सासूबाई बसल्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅपी जर्नी सगळ्यांना. थँक्यू. ब्रेकफास्ट झालेला आहे मस्त. इडली, उपमा आणि डोसा उत्तप्पा खाल्लेला आहे आम्ही सगळ्यांनी. तर माझं पोट तर खूप भरलंय. बाकी ज्यांचं काय म्हणणं आहे, आवडला का ब्रेकफास्ट? हो, खूप आवडला. पोट भरलं का? कॅजुरिना बीच रिसॉर्टला आम्ही पोहोचलेलो आहोत. इथे बाहेर चांगली पार्किंग स्पेस आहे आणि भरपूर मोकळी जागा पण आहे गाडी लावायला. आणि आता हा एंट्रन्स आहे. बीच वरती पोहोचलेलं आहे. खूपच सुंदर वातावरण आहे. मस्त वाटतं एकदम. आमच्या ट्रिपचा आज सेकंड डे आहे. सकाळी उठून आम्ही बीचला गेलो होतो. पाण्यात खेळायला खरंच खूप मजा आली.
त्यानंतर ब्रेकफास्ट केलं. ब्रेकफास्टला ब्रेड ऑमलेट होतं आणि त्यानंतर मिसळ पण होती. 2-3 आयटम्स होते, छान होते. पोटभर ब्रेकफास्ट करून आता आम्ही अलिबाग बीचला चाललोय. अलिबाग बीचवरून लंच करून नंतर मग बिर्ला मंदिरला जायचा प्लॅन आहे. तर आता तुम्हाला मी अलिबाग बीच दाखवणार आहे. अलिबाग बीचला चाललोय आम्ही सगळे. आनेने मस्त कॅप घातली आहे, छान दिसतोय आने, एकदम बीच रेडी. बीचचा एंट्रन्स आहे हा. अलिबागचा फोर्ट दिसतोय आपल्याला. अलिबाग बीच वरून आता निघालोय एका हॉटेलमध्ये जेवायला. बघतोय कुठलं जवळपास चांगलं हॉटेल मिळते, तिथे जाऊन जेवणार आहे. त्याच्यानंतर माझे अलिबागमध्ये रिलेटिव्स राहतात, त्यांच्या घरी जाणार आहे आणि त्यानंतर प्लॅन करणार आहे बिर्ला मंदिरला जायचं. हॉटेल अतिथीमध्ये जेवण करून आता आम्ही निघालेलो आहे. हॉटेल अतिथी अफोर्डेबल पण होतं, फूड पण चांगलं होतं. पंजाबी खाल्लंय आम्ही, तिथं चायनीज पण मिळतं. सो अलिबागच्या बीचच्या जवळच ते आहे आणि खूप चांगलं ऑप्शन आहे. पूजा झालेली आहे, जेवण झालेलं आहे. आता बिर्ला मंदिरला चाललोय. बिर्ला मंदिर मधून दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहे. ऍक्च्युली तिथे कॅमेरा आणि मोबाईल्स अलाउड नसतात, त्यामुळे काही शूटिंग घेता नाही आलं, पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण परत चाललेलो आहोत रिसॉर्टला. हा रात्रीचा वेळ आहे, रात्र नाही ऍक्च्युली संध्याकाळ आहे. 6:45 वाजलेत, पण अंधार खूप जास्ती आहे. जर तुम्ही रोड माहिती नसेल तर रात्रीचं असं फिरू नका, कारण की आम्ही आत्ता येताना आम्हाला गुगल मॅपने अशा रोडवरून आणलं की लिटरली काहीच चिटपाखरू पण दिसत नव्हतं आणि रोड एकदम शेतातून होता, एकदम जंगलातून आल्यासारखं वाटलं. सो फायनली आम्ही रिसॉर्टला पोहोचलेलो आहे आणि खूपच जास्ती अंधार आहे. म्हणजे लिटरली हे 6:45 वाजलेत असं वाटत नाही, रात्रीच्या 12 वाजल्यासारखं वाटतंय. तर हा संध्याकाळचा रिसॉर्टचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतेय. आज आमची इथे लास्ट नाईट आहे. मस्त गेला आजचा दिवस. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तिसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि आता फायनली एकदा बीचवरती जाऊन मग आम्ही घरी जायला निघणार आहोत. लाटांचा मस्त आवाज येतोय. अगं किती वर्षांनी जान्हवी लंडन मधली डायरेक्ट कोकणात भेटलीस. बघ अवतरली. आणि माझी मैत्रीण भेटली मला बऱ्याच वर्षांनी. वाव, आम्ही लंडनला एकत्र होतो तेव्हा ती माझी फ्रेंड होती आणि अचानक ती मला भेटली. इतकं भारी वाटलं मला. खूपच सुंदर सूर्योदय दिसतोय. नारळाच्या झाडांमागे तो सूर्य इतका सुंदर दिसतोय. बीचवरून आल्यावरती आत जायला असं गेट आहे आणि या गेटमधून स्ट्रेट रस्ता जातो कॅन्टीनला किंवा फूड कोर्टला. इथे पण मस्त झाडं आहेत. चेकआउट करतोय. सकाळचे 10 वाजलेत. खूप एन्जॉय केला. फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यात, बिलिंग झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय बॅक टू होम.